Chalo guys, okay, fine. Everything is set. Now today we are going to focus update delete API. We already done previous session. These all things are edit and sorry create and get one. Okay. दोन API लिहिलो आणि कॉल पण केलो रन पण करते just run this one and one more time test. I will just do testing first. दोन API लिहिलो होतो कोणचं फर्स्ट वन रिटर्न like create one, second get user. Let me check those first. Simply npm start. What was the error? The MongoDB connection error. Mongo's invalid schema. Expected connecting string with MongoDB. काय झालंय DB कनेक्शन मध्ये? अच्छा, इथं मी तुम्हाला कोड देताना ते चेंज करून दिलं होतं ना, राईट? लेट मी डू वन थिंग. Where is save that? Notepad, right? This one, right? Let's copy this, paste it over here, just rerun. Yes, this time MongoDB is connected fine. Just me check like API endpoint. API endpoint is like API. आपलं पोर्ट कितीवर रन होते? पोर्ट 3000 वर रन व्हायला आहे. आणि ह्याचं एंडिंग पॉईंट काय आहे? API युजर पोस्ट दोन्हीला युजरच आहे. लेट मी चेक विथ पोस्टमॅन फर्स्ट काम करायला की नाही चेक करू दोन्ही. मग आपण एडिट आणि अपडेटचं API लिहू. HTTP लोकल होस्ट 3000 वर रन व्हायलंय. फर्स्ट 3000 वर हॅलो वर्ल्ड एक एपीआय लिहिलंय. ते एपीआय रन व्हायला का नाही चेक करू, म्हणजे सर्व्हर कनेक्ट आहे का नाही चेक करून मिळेल. फर्स्ट ते चेक करूया. हा, हॅलो वर्ल्ड आहे फर्स्ट एपीआय. कसं चेक करायचं? फक्त एवढं HTTP लिहून कॉल करायचं इनिशियलला. मग ते सर्व्हर रन आहे का नाही चेक करते. म्हणजे बघा हॅलो वर्ल्ड तर आलं, म्हणजे हा हा पोर्टवर चालू आहे सर्व्हर. आता आपल्याला गेट आणि पोस्ट दोन भरायचं. पहिला पोस्ट करू, पहिला गेट करूया. काहीतरी डेटा स्टोअर असेल तर आपण पोस्ट नाही करायचं, फक्त गेट करून बघू. हा वालाच आहे. गेटला आपण कसं चेक करायचं तेच आहे. नाही कन्फर्म कम अप विथ कोड फर्स्ट कोडमध्ये यायचं आणि इथं चेक करायचं फर्स्ट एंडिंग पॉईंट काय आहे राउटिंगसाठी. ॲप API स्लॅश API ते सर्व्हर आहे ना, त्याच्या समोर स्लॅश API लिहायचं फर्स्ट. आणि त्याच्या समोर काय करायचं? गेटचं आहे ना, मग गेटला काय आहे? स्लॅश युजर आहे. म्हणजे दोन दोन थिंग्स लिहावं लागेल. फर्स्ट काय लिहावं लागेल? जे ऑलरेडी तुम्ही सर्व्हर क्रिएट केला त्याच्या समोर API लिहायचं फर्स्ट. का बरं? आपण सर्व्हरला तिथं देताना युजर राउट्सला API ने कॉल करतो. त्यानंतर ना युजर्स ही गेटला आहे. गेट API ठेवलो, युजर्स API ठेवलो, सेंड करतो. कुड नॉट सेंड, कुड नॉट सेंड रिक्वेस्ट. व्ह्यू इन कन्सोल काय एरर आहे?
अच्छा इथे 300 चाललाय, सॉरी दिस इज माय बॅड. 3000. ओके नाव दिस टाइम डू. इथे बघा, इथे डेटा आलं. एकच डेटा होतो, एकच डेटा आलाय. लेट मी पुट वन मोर डेटा. अजून एक डेटा इम्पोर्ट करू. जेव्हा डेटा स्टोअर होते ना, तेव्हा बघा बरं का, मी ईमेल आय डी आणि नेम दोनच इनपुट देतो. आय डी ऑटोमॅटिकली इन्सर्ट होते. हा आय डी सगळ्या सगळ्या याच्यामध्ये युनिक आय डी असतो. दिस इज क्रिएटेड बाय मंगो डीबी. मंगो डीबी मध्ये ते क्रिएट होऊन स्टोअर होतात मंगोज. आणि डिप्लोमा बॅच नेम आहे आणि ईमेल आय डी आहे. ही काय ऑब्जेक्ट आहे. एखाद्या अरेमध्ये ऑब्जेक्ट स्टोअर होतो. आता सेम पोस्ट करूया एखाद्या गोष्ट. सेम एपीआय आहे पोस्टला पण. चेक करा आणि बॉडीमध्ये यायचं असते. ठीक आहे, जेसन फॉर्मेट आणि इथं अजून एक लिहिलंय नेम टेक आणि टेक@gmail.com. हा दुसरा डेटा आहे. ओके. डेटा ऑलवेज राईट इन जेसन फॉर्मेट इट सेल्फ. ऑब्जेक्टमध्ये लिहायचं. फर्स्ट काय करायचं, पॅरेंथेसिस ओपन करायचं. नेमला डबल कोटमध्ये आणि टेकला पण डबल कोटमध्ये. इथं कॉमा विसरायचं नाही. दिस कॉमा मस्ट बी देअर, अदरवाईज शो यू एरर. हा डेटा मला फक्त सेंड करतो आणि आपलं पोस्ट एपीआय परफेक्टली काम करायला. हे बघा पोस्ट एपीआय युजर रजिस्टर सक्सेसफुली तर आलंय. आता चेक करूया हा डेटा आता स्टोअर झालाय ते बॅकएंडला स्टोअर होऊन परत भेटते का नाही. अजून एकदा गेट करून बघूया. फक्त अजून एकदा गेट करतो. गेट केलं का दिसलं की दोन्ही आता ही रजिस्टर केलं होतं. पहिला एकच डेटा येत होतं कारण तिथे एकच डेटा होतं म्हणजे एकच. आता दोन डेटा आहेत, दोन डेटा शो झालं. ठीक आहे, दोन्हीचा आयडी वेगवेगळा आहे. ठीक आहे, दोन्हीचा आयडी वेगवेगळा आहे. हे आयडी वरनच ह्याला आयडेंटिफाय करतात. आता एडिट अपडेट करायचं असेल ना, हा आयडी वरनं एडिट आणि अपडेट करतो. आता एकदा रिकॉल करतो फक्त तुम्हाला नॉलेजसाठी. फर्स्ट मॉडेल लिहितात. ओके. मॉडेलमध्ये डेटाबेसला सांगतो की स्कीमा लिहून सांगतो डेटाबेसमध्ये काय काय डेटा येणार आहे, त्याचं टाईप काय असणार आहे ते सांगून देतो मॉडेलमध्ये. आणि ह्याला एक्सपोर्ट करतो. ह्याला एक्सपोर्ट करून ह्याला इम्पोर्ट करतो युजर कंट्रोलरमध्ये. कंट्रोलरमध्ये ॲक्च्युअल एपीआय लिहितात. कंट्रोल थ्रू आपण पाठवतो राऊट्समध्ये. राऊटमध्ये एंडिंग पॉईंट डिसाईड करतो. दॅट्स इट. आणि ते एंडिंग पॉईंट डिसाईड केलं, ते राऊट्स नेऊन आपण सर्व्हरला देतो. सर्व्हर कुठं लिहिलं आपण index.js मध्ये क्रिएट केलंय एक्सप्रेस यूज करून. सो इथं अटॅच करून सोडतो. दॅट्स इट. दिस इज द फ्लो. आता किती आपण लिहिले, दोन एपीआय लिहिले पोस्ट आणि गेट. दोन्हीला एंडिंग पॉईंट युजरच होतं म्हणून मी तिथं काही चेंज नाही केलं. ऍप फक्त पोस्ट आणि गेट चेंज करत होतो. आता लिहायचंय थर्ड एपीआय. तो काय आहे, डिलीटचा असणार आहे. डिलीट कशावरनं करावं लागेल. ऑब्विसली आता जेव्हा आपण एखादी गोष्टी डिलीट करतो त्यातलं काहीतरी एखाद्या युनिक गोष्टीवरनच एखादी एडिट डिलीट करू शकतात ना. ह्याच्यात नेम, ईमेल, ॲड्रेस. आता बघा नेम किती जण सेम नावाचे असतात. मग कसं त्यांचं रिस्पेक्टिव्ह डेटा डिलीट करायचं. ईमेल आय डी खूप जणांचा सेम असतो. मग कसं डिलीट करायचं. मग बेस्ड ऑन दॅट ईमेल आय डी युनिक ठेवा. मग ईमेल आय डी वरनं डिलीट करा. एक काम करू शकता. असं पण काही ठिकाणी करतात. पण आपल्याला बेस्ट राहील ना आयडी वरनं करू. आयडी वरनं कॉल करू, आयडी वरनं डिलीट करू. मग हा आयडी फक्त मी कॉपी करून ठेवतो जस्ट फॉर टेस्टिंग पर्पज. ठीक आहे, आतापर्यंत असं राहू द्या. आयडी वरनं डिलीट आणि कॉल करू. मग चला एपीआय लिहा त्याच्यासाठी. एपीआय कसं लिहायचं, सिम्पल. आता डिलीट करायचं फर्स्ट. एक्सपोर्ट्स डॉट डिलीट युजर इक्वल्स टू असिंग फंक्शन कॅच रिस्पॉन्स डॉट स्टेटस 404 डॉट जेसन. इतर कॉमन होतं ना, आपण सगळीकडे हेच लिहितो एरर. दॅट्स इट. सगळीकडे लिहित आहे ॲज इट इज लिहायचं. फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला डिलीट करायचं आहे. डिलीट कशावरनं करायचं होतं, आयडी वरनं सांगितलं होतं. चला एक काम करा. कॉन्स्टंट आय डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट पॅरम. म्हणजे पॅरम काय असतं माहिती का, URL असतो. URL वरनं रिक्वेस्ट वरनं आयडी फाइंड आउट करतो. त्या आयडी वरनं आपण डिलीट करतो. ठीक आहे. आता रिक्वेस्टला एंडिंग पॉईंट कसं द्यायचं ते आपण राऊट्स मध्ये बघू. आता इथं काय सांगतो, आयडी घ्या, आयडी वरनं फाइंड करा आणि डिलीट करा. बरोबर आहे ना. आता दोन तिथं डेटा होते त्यामधनं ज्याचा आयडी पास होतं एपीआय न पोस्ट एपीआय न,
किंवा डिलीट एपीआय न पोस्ट एपीआय डिलीट एपीआय त्या एपीआय न घ्यायचं आणि डिलीट करायचं सिम्पल. मग आता मी आयडी घेतो, आयडी फक्त पास करून देतो कुठं, डिलीटच्या मेथडमध्ये. काय डिलीटचं मेथड, कॉन्स्टंट किंवा डायरेक्टली करा, वेट वेट करा डिलीट होऊस तोपर्यंत. कसं डिलीट करायचं, युजर फाइंड बाय अँड डिलीट. ओके, दिस इज द इनबिल्ड मेथड. हा मेथड यूज करून डिलीट करतात आणि त्याला देऊन टाका आयडी. कळालं, आयडी घ्या, ज्या रिस्पेक्टिव्ह आयडी युजरच पास करता येते, URL थ्रूच येते ते. मी सांगतो तुम्हाला ते URL थ्रू कसं यायलंय आणि इथं कसं येऊन कसं डिलीट व्हायलंय. ठीक आहे, पण ते आयडी आपण URL थ्रू करतो म्हणून रिक्वेस्ट पॅरा म्हणून लिहिलंय मी तिथं. जर डिलीट सक्सेसफुली झालं मग तेव्हा रिस्पॉन्स डॉट स्टेटस 201 डॉट जेसन ह्याच्यामध्ये लिहितो, मेसेज लिहितो, युजर डिलीटेड सक्सेसफुली. बरोबर आहे ना, डिलीटेड सक्सेसफुली जर युजर डिलीट झाला असेल तर. एपीआय लिहिलंय, ह्याचा एंडिंग पॉईंट ठरवायचं. एंडिंग पॉईंट कुठं लिहितो आपण, युजर राऊट्स मध्ये. इथं या, हे कोणतं एपीआय आहे, राउटर डॉट डिलीट, डिलीटचं एपीआय आहे. याचा एंडिंग पॉईंट मी ठेवतो युजर आणि इथे आयडी. म्हणजे हा एंडिंग पॉइंटला युजर कडनं आयडी घेतोय, तो घेऊन एपीआय ला देतो, एपीआय फाइंड करतो, एपीआय डेटाबेस मध्ये फाइंड जर भेटला त्या आयडी वरनं कोणतं तरी युजर, त्याचा डेटा डिलीट करून टाकतो. डिलीट कोणता मेथड करते, हा मेथड इनबिल्ड मेथड आहे, हा मेथड फाइंड अँड डिलीट, हा मेथड डिलीट होत आहे आयडी. आणि हे मेथड कोणतं आहे, युजर कंट्रोलर डॉट डिलीट युजर. झालं, एपीआय लिहिलो, राऊट्स लिहिलो. आता टेक्स्ट करायचे, पहिला लोड तर करूया. लोड करण्यासाठी काय करावं लागेल, एकदा रिस्टार्ट करावं लागेल, npm स्टार्ट. लोड तर केलंय. आता फक्त आता मी एक आयडी कॉपी करतो, हा आयडी ला डिलीट करायचे मला. ठीक आहे, हे डिप्लोमा बॅच ह्याला डिलीट करायचे. मग रिक्वेस्ट पॅरामे लिहिलं होतं ना, ते इथं असे सेंड करतात. म्हणजे रिक्वेस्ट पॅरा म्हणजे एंडिंग पॉइंटला जे पण असणार आयडी, ते आयडी तिथनं फेच करून घेत आहे आणि त्या आयडी वर ते काम करतो बेसिकली, असं असतंय. आता मी फक्त काय करतो, डिलीटचा एपीआय म्हणून डिलीट लिहितो आणि हा आपला URL आहे आणि हा एंडिंग पॉईंट देतो. का बरं एंडिंग पॉईंट देतो, हा एंडिंग पॉईंट राऊट्सला आपण ते सेटअप केलंय बघा. आणि डिलीटला ऑब्व्हियसली आयडी लागतो ना, त्या आयडीचं सेटअप केलंय. मग तो ह्याच्यावरनं आयडी गेट करतो, ह्याचा आयडी, हे डेटा डिलीट करायचे मला, मग हे आयडी वरनं डिलीट करून दाखवतो मी तुम्हाला फक्त. मग डिलीटला सेंड करून देतो. काहीतरी एरर आला, एरर इज व्हॉट, ओके, रिस्पॉन्स इज नॉट डिफाइन्ड. अच्छा, रिस्पॉन्स रिक्वेस्ट नॉट डिफाइन्ड, दिस इज कॉमन एरर. इथं रिस्पॉन्स रिक्वेस्टच लिहिलं नाही, रिक्वेस्ट रिस्पॉन्स, दिस इज मस्ट राईट असिंक्रोनस. जर प्रॉमिस लिहित असेल तर ते कंपल्सरी लिहावं npm स्टार्ट. MongoDB स्टार्ट झालं. लेट्स कम्स टू अगेन दॅट पोस्टमॅन. मग इथं काय करून देतो, हा सेम सेंड करतो अजून एकदा. ही बघा, मेसेज तर माझला काहीच येत नाही, पण हे डिलीट झालंय का नाही माहित नाही. ठीक आहे, डिलीट झालं असतं तर आपल्याला मेसेज आला असतं. मग एकदा चेक करू एपीआय मध्ये काय रॉंग आहे, का बरं डिलीट झालं नाही. डिलीट युजर एक्सपोर्ट डॉट सिंक्रोनस रिक्वेस्ट डॉट पॅरम्स, और पॅरम्स असते मे बी. येस, म्हणून ते डिलीट नाही झालं, दिस इज पॅरम्स. अवेट, हा दिस इज राईट वन. ओके, लेट मी चेक नाव. फक्त एका लाईन मुळे डिलीट नाही झाला तो, नाहीतर हा मेसेज दिला असतं ते आपल्याला.
ऑब्विसली क्रिएटेड झाल्यावर हा मेसेज झाला होतो क्रिएटेड आहे म्हणून. मग अपडेटेड डिलीट झाल्यावर डिलीटचा मेसेज शो करायला पाहिजे ना आता. इथं डिलीट जर सक्सेसफुल झाला असेल मग हा आउटपुटला द्यायला पाहिजे. आता तर रन केले, आता अजून एकदा टेस्ट करू. सेंड करून बघतो अजून एकदा. हे बघा, युजर डिलीटेड सक्सेसफुली. मग डिलीट झालंय का नाही कन्फर्म करायचं का? एपीआय तर काम करायला आता डिलीट केलंय म्हणून. ते एकदा ह्याच्यामध्ये चेक करूया. कशामध्ये? आपलं गेटमध्ये. गेटमध्ये चेक करू की डेटा किती आहेत. आता ऑब्विसली एक डिलीट केला म्हणलं तर एकच राहायला पाहिजे. एकदा चेक करूया. बघा एकच राहिला. डिप्लोमाचा जे डेटा होता ना तो डिलीट झाला. राईट, दिस इज हाऊ टू डिलीट. आणि ह्याला पण डिलीट करायचं असेल तर काय करावं तुम्हाला? हा आयडी सिलेक्ट करा आणि इथं आयडी स्लॅशच्या समोर आयडी लिहा आणि इथं फक्त एडिटच्या ठिकाणी डिलीट करा आणि हिट केला डिलीट होऊन जात आहे. दॅट्स इट. अपडेट करायचं असेल तर पण आयडी वरनच अपडेट करायचं. त्याचं एपीआय कसं आहे ते एकदा बघून घेऊ. लेट कम बॅक विथ कोड. आता लास्ट एपीआय राहतो अपडेट. इथं फ्रंट एंड नाहीये म्हणून मी फक्त बॅक एंडला पोस्टमॅन थ्रू तुम्हाला दाखवत आहे. जर तुमचा फ्रंट एंड असेल तर डायरेक्टली फ्रंट एंडला फेच पोस्ट एपीआय ला कॉल करून सोडायचं. त्या त्या बटनला ऑन क्लिक लावायचं. ऑन क्लिक फंक्शन मध्ये हा एपीआय कॉल करायचं. मग ऑन क्लिक करणार म्हणजे हा एपीआय कॉल होणार. मग ते एपीआय बॅकएंडला येऊन असं काम करतंय. ओके, फ्रंट एंड डेव्हलपर वेगळा असते, बॅक एंड डेव्हलपर वेगळा असते. पहिला बॅक एंड असंच डेव्हलप होतं सगळे एपीआय. मग ते एपीआय नेऊन फ्रंट एंडला देतात. मग म्हणून मी असं पोस्टमॅन थ्रू दाखवत आहे म्हणजे एक्स्ट्रा टूल पण लर्निंगला मिळेल ना. आता लास्ट एपीआय आहे आपला अपडेट. एक्सपोर्ट्स डॉट अपडेट युजर. तेच मेथड सेम परत असिंक. असिंकला कॉल करा. रिक्वेस्ट, रिस्पॉन्स, एरो फंक्शन, ट्राय अँड कॅच, एरर, रिस्पॉन्स डॉट स्टेटस 400 जेसन, मेसेज, एरर. दॅट्स इट. एवढंच डिफॉल्ट लिहायचं, ह्याच्यामध्ये अपडेट लिहायचं आहे. आता अपडेट कशावरनं होणार? परत आयडी वरनं अपडेट होत असते. कॉन्स्टंट रिक्वेस्ट, कॉन्स्टंट सॉरी आयडी रिक्वेस्ट डॉट पॅरम्स. आता आपल्याला आयडी मिळाला. जे प्रोडक्टला तुम्हाला अपडेट करायचे त्याचा आयडी आता भेटलाय. आता फक्त अपडेट करायचे. अपडेट करण्यासाठी फर्स्ट तुम्हाला बघावं लागेल कोणता कोणता डेटा यायले. तो डेटा रिडिक्लेअर करावा लागेल. कोणता कोणता ईमेल आणि नेम येतोय. नेम आणि ईमेल दोन कंटेंट आले फर्स्ट. त्याला काय करा? रिस्ट्रक्चर करा. रिक्वेस्ट करणं काय काय आलंय? कॉन्स्टंट नेम येतो आणि ईमेल आलाय रिक्वेस्ट करणं. ठीक आहे, रिक्वेस्ट डॉट बॉडी. पण क्रिएट करताना हाच लिहिलं होतं ना. आता अपडेट करताना पण सांगावं लागेल फर्स्ट हा दोन डेटा रिक्वेस्ट करणे आला. आता अपडेट करायचे. अपडेट कसं करणार? अवेट. ओके, वेट करा. युजर फर्स्ट फाइंड करा. फाइंड अँड अपडेट आयडी अपडेट एक मेथड आहे इनबिल्ड मेथड. हा इनबिल्ड मेथड यूज करून अपडेट करू शकतात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये फर्स्ट आयडी द्या. हा आयडी घ्या. हा आयडी वरनं डेटा फाइंड करा आणि ते फाइंड केलेला डेटा नेम आणि ईमेल आय डी हे दोन पॅरामीटर्स अपडेट करायचे जे सर्व्हरकडनं आले. मग त्यामध्ये फक्त सांगून द्या की न्यू डेटा जर अपडेट करत असेल तर त्याला व्हॅल्यू ट्रू करून द्या. म्हणजे कोण अपडेट करतो म्हणजे काय करतो? डेटाला न्यू मध्येच कन्वर्ट करतो ना सिम्पली. न्यू त्याला ट्रू करा फक्त. ओके, आणि रन व्हॅलिडेटर्स म्हणून इनबिल्ड मेथड आहे त्याला पण ट्रू करावं लागेल अपडेटसाठी. रन व्हॅलिडेटर्स म्हणून एक इनबिल्ड मेथड आहे त्याला ट्रू करा. दॅट्स इट. मग ह्याच्यावरनं काय होणार आहे? तुमचं अपडेट होणार आता.
आता जे पण व्हॅल्यू तुम्ही URL थ्रू देणार, जे आयडी थ्रू येणार आहे, त्या रिस्पेक्टिव्ह अपडेट होणार. मग अपडेट झाला असेल तर अपडेटचा रिस्पॉन्स घ्यायचं. सक्सेसफुल जर अपडेट झाला असेल तर रिस्पॉन्स घ्या. स्टेटस 200.json मेसेज युजर अपडेटेड सक्सेसफुल. एकदम सिंपल आहे. आता आयडी थ्रू अपडेट करू, अपडेट करून परत ते चेक करू अपडेट झाला का नाही. ठीक आहे, तेवढंच पॉईंट आहे. अपडेट करायचं, अपडेट करून चेक करायचं. दोन एपीआय कामाला येत आहे. एक तर अपडेटचं URL, अपडेट नंतर ना अपडेट झाला का नाही त्याच्यासाठी गेटचं URL मध्ये चेक करायचं. मग राऊट्स लिहा. आता एंडिंग पॉईंट डिसाईड करू ह्याच्या. राउटर डॉट पुट. ओके, पुट मेथड आहे, पुट एपीआय आहे, सॉरी पुट एपीआय ने आपण अपडेट करतो. पुट म्हणजे अपडेट. ह्याचा एंडिंग पॉईंट डिसाईड करू. युजर स्लॅश ID कॉमा युजर कंट्रोलर डॉट. आता अपडेट करतोय, अपडेट युजर. दॅट्स इट. एकदा रिलोड करा. रिलोड झालं आणि रिस्टार्ट पण झाला. आता चेक करायचं अपडेटसाठी एंडिंग पॉईंट आहे. एंडिंग पॉईंट कसं चेक करतात. राऊटला आपण एपीआय तर इथे एकदा फिक्स ठेवलंय. एपीआयच्या समोर काय आहे, एंडिंग पॉईंट आहे. एपीआयच्या समोर युजर आणि त्याचा आयडी. मग काय करा, एखादं गेट, हा आता गेट केलंय, ह्याचं आयडी कॉपी करू. ह्याला एडिट करायचं. त्याचं टॅग आहे ना, इथं टॅग चेंज करू, डिप्लोमा करू. सिम्पल, टॅगचं ठिकाणी डिप्लोमा करू. मग HTTP लोकल होस्ट 3000 तर आपलं सर्व्हर रन होत आहे. आणि एपीआय काय, आपण सर्व्हरमध्ये जेव्हा राऊट्सला कॉल करतो तेव्हा एपीआय लिहिलंय एंडिंग पॉईंट युजर आणि त्याचा आयडी सांगितलाय. मग त्याचा इथं आयडी द्या. हा कोणचा एपीआय, ऍड ऍड आहे का, अपडेट आहे का, डिलीट आहे. बेसिकली दिस इज अपडेट आहे. अपडेटसाठी पुट एपीआय काम करतो. पुट करा जेसन मध्ये, सॉरी हा, इथं जे 8 पॅरामीटर आहे ते बॉडीमध्ये यायचं आणि रॉ मध्ये जेसन सिलेक्ट करून जे पण तुम्ही एपीआय इथं लिहिलेलं आहे ते ऍज इट इज इथं कॉपी करायचं आणि त्याच्यामध्ये चेंजेस करायचं. डिप्लोमा, राईट. हा आता अपडेट करायचा. आता सिम्पली काय करतो, सेंड करतो आता रिक्वेस्टला. बघा, युजर अपडेटेड सक्सेसफुली. म्हणजे युजर तर अपडेट झाला. अपडेट झाला की नाही कसं चेक करायचं फर्स्ट. परत सेम तोच एपीआय ला, गेटच्या एपीआय ला कॉल करा. मग गेट करू. हे बघा, टेकचा डिप्लोमा झाला. दिस इज हाऊ वर्क्स अपडेट अँड डिलीट. आयडी वरनं काम करतो. त्याला आयडी वरनं अपडेट करतो, आयडी वरनं डिलीट करतो. हेच मोठ्या स्केलमध्ये सेम कन्सेप्ट यूज करतात सगळीकडे. दिस इज द कोर फाउंडेशन. एपीआय असेच पोस्टमॅनच यूज करतात एपीआय टेस्टिंग करण्यासाठी. एपीआय सगळं काम झालं, मग फ्रंट एंड डेव्हलपरला फक्त असे देतात. हा URL आहे गेटचा, हा URL आहे पोस्टचा, हा URL आहे अपडेट आयडीचा, हा URL आहे डिलीट आयडीचा. असे एंडिंग पॉईंट देऊन टाकतात. हा राऊट बेसिकली एंडिंग पॉईंट आहेत ना. हा एंडिंग पॉईंट दिला तरी पण तो त्याच्यावरनं फ्रंट एंडला कॉल करून घेईल. ओके, आय होप यू गाईज आर अंडरस्टूड. इफ नॉट, लेट मी शेअर दिस फाईल्स टू यू. हा फाईल ॲज इट इज मी सेंड करून देतो. तुम्ही ऍड करा, टेस्ट करा. फक्त ही MongoDB मध्ये URL नाही देते मी. MongoDB URL तुम्हीकडे असलेलं ते इथं ठेवून द्या आणि टेस्ट करा. ठीक आहे, परत झिप फाईल मी ग्रुपवर शेअर करून देतो.